जय शिवराय मित्रांनो, आज पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणी आज खरं तर भव्य दिव्य असं सेकंदावरचं मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये भरपूर प्रमाणात गाड्या सेकंदाच्या मैदानात पळण्यासाठी आलेल्या आहेत आणि या मैदानामध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातील गराडे गावातील स्वप्नील जेवते यांचा आदेश काजू सेकंदाच्या मैदानासाठी पळायला आलेला आहे आणि गुरु आलेला आहे का? गुरु पण आला. काय बरं या मैदानाच्या काय नियम अटी कसे आहेत? नियमाच्या अटी असे आहेत की सिंगल बैलाच्या ह्याला सेकंदावर मैदानी येईल. सिंगल बैलाच्या ह्याच्यात तुम्ही प्रवेश घेताना त्याच्यामध्ये मारहाण नाही, सुट्टी मेकर नाही, बैलांनी 2 सेकंद उभं राहायचंय. स्टार्ट मांडल्यानंतर चालू होतंय ते आणि ते पुढं सेन्सर आहेत त्याला, त्याच्यावरती तुमचं टायमिंग कॅच करत येते. या बैल दाखव आपण. मित्रांनो, हा काजू आहे. सध्या जर बघायला गेलं तर सध्या खरोखर बैलाचं जबरदस्त स्पीड आहे आणि 3 फेऱ्याचं मैदान, सेकंदाचं मैदान आणि गाठावरचं मैदान जबरदस्त असं बैलांनी नाव केलेलं आहे कमी दिवसात. काय सांगाल बैलाबद्दल? आजची ह्याची तिसरी फायनल आणि ह्या सेकंदावर झालंय तसं त्या फायनल मध्ये इथं पात्र आहे. एक बैलाचे आणि सेकंद म्हणजे काय विषय असतो नेमका? सेकंद कशा प्रकारे मैदान असते? म्हणजे सेकंद एक टांग्याला पळावला का डबल बैल पळावला? नाही, एका टांग्याला. एका टांग्याला. आपल्याला पायऱ्यांची अडचण होती, वायदीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला काय तेवढं एवढी बैल पळून बी पैसे मागतात लोक. ज्यांना आपण फुकाट दिली ती बी आपल्याला 20 आणि 30 हजार रुपये मागते. त्याच्यामुळे कुणाला न काय म्हणता आपलं इकडे यायचं, पळायचं सिंगल टांग्याला. आपल्या बैलात दमी, आपला बैल पळतोय, राहतोय, गोलाल होतोय, ह्याच्यातच समाधान. 3 फेऱ्याचं मैदान आणि ह्या मैदानात काय फरक आहे? वायदीचं टेन्शन नाही, आपला बैल यायचं घेऊन पावती करायची, ते पळायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलाच्या दमी बैल राहतोय. ते मित्रांनो, वायदीच्या प्रमाणामुळे हा एकमेव बैलगाडा मालक असा आहे, यांनी घरचीच बैल गाडावल्यात. काय सांगा? आपण स्वतः जर ड्रायव्हर जरी नाही आला तरी आपण स्वतः आणतो आणि कोणची पोरं नाही, काय नाही. पोरांना बी आपण त्याच्या क्षेत्रात घेत नाही शक्यतो. तर धन्यवाद, खूप छान अशी माहिती दिली. तर चला मित्रांनो, अजून बैल दाखवतो तुम्हाला कोणती कोणती बैल आलेली त्या मैदानामध्ये. चला, धन्यवाद. ना कुठला बैल आहे? लोणी काळभोरचा. बोला उठकी. या बैलाबद्दल सांगा जरा माहिती. कुठून बैल आलाय? लोणी काळभोरचा. काय बरं, 3 फेऱ्यांच्या मैदानात आणि ह्या मैदानात काय फरक जाणवतो? काय नाही, आपलं तेच नवीन काहीतरी बघायला आलं. म्हणजे एक आपण 3 फेऱ्यांच्या मैदानात बघतो की बैल पाळवायचं म्हणलं की कुठेतरी वायदी विधीचं प्रमाण असतं. ह्या मैदानात काय बरं फरक जाणवतो? म्हणजे वायदी देण्यापेक्षा ह्या अशी मैदान व्हावीत का? व्हावीत 100%. म्हणजे बैल डबल ह्याला गाडीला पळाला का आपला सिंगल पळाला? डबलला पळाला का? तर धन्यवाद. कुठला बैल आहे? लोणी काळभोर. तर मित्रांनो, लोणी काळभोरवरून बैल आलेला आहे. तर चला अजून आपण आणखीन बैल बघूयात. सासवडवरून सुद्धा बैल आलेली आहे. या तर दुसरी बैल बघू आपण. तुम्ही बघू शकता बैल आलेली आहेत तिकडं. भरपूर प्रमाणात प्रतिसाद चांगला आहे मैदानाला. कुठून आलाय? एमपी. हा, कोणता बैल आणलाय? 4 तिकडे 2 बांधलेले आहेत. हे 2 परिंदा. मित्रांनो, एमपी वरून बैल आलेली आहेत. काय सांगा, बैलाचं नाव काय? ससा. 3 फेऱ्यांच्या मैदानातून म्हणजे सेकंदाच्या मैदानाला पहिल्यांदाच पळवताय का? नाही, आमच्या इकडे सेकंदावरच असते, पलीकडच्या सेकंदावर. किती किलोमीटर अंतर पडलं? 840 किलोमीटरवरून इकडे आला. डबल बैल पळवला का आपला सिंगलच पळवला? हा, एक सिंगल बैलला पळवला, कारण हा एकटा उभा राहतो आणि बाकीचे डबल गाडीला पळवायचे. बाकीचे दुसरे कुठे बैल? आता खाली सावलीने. इतक्या लांबून आला म्हणजे कसं काय नियोजन कसं काय झालं इकडं? आम्ही बघितलं होतं हे ऑनलाईन युट्यूब वर. मग म्हणलं आपले बैल शांत उभे राहतात, पळून बघूया. आणि आमचे बैल कसे जागेवरून टॉपला पळतात ना, म्हणलं आपण त्याच्यात गुलाल करू शकतो. 3 फेऱ्यांच्या मैदानात आणि ह्या मैदानात काय फरक वाटतो? ह्या मैदानात असे नियमन अटी तंतोतंत येतात. 3 फेऱ्याच्या मैदानात काय ते नेहमी रेग्युलर असल्यामुळे त्याच्यात काय आम्हाला वाटत नाही. पण याच्यात कसं नियम असे एकदम कडक आहेत. आणि एक कुठंतरी आपण वायदीचा विषय जर घेतला, आपला बैल पळून सुद्धा वायदी दिल्याशिवाय आपल्याला बैल भेटत नाही.
त्याचा कुठंतरी हा. इथं परिणाम होतोय का? हा ते मेन मुद्दा आहे, कारण ज्याला बैल भेटत नाही, आता आमच्या सारख्याला नाही पण गोरगरीबाला बैल भेटत नाही, हा हा त्यांच्यासाठी हा खेळ एक नंबर आहे. आणि पुन्हा इथं कसं आहे, चिटिंग बिटिंग व्हायचं काही काम नाही, सेकंदावर खेळ आहे, कोणी काही करू शकत नाही. बरोबर. आपला बैल जेवढा पळल खऱ्या ना ते आपण आपल्याला गुलाल भेटणारच. तर धन्यवाद मित्रांनो. MP वरून सुद्धा बैल आलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव परिंदा, परिंदा, ससा आणि ससाडोन आणि वजीर वजीर. आणि साई. म्हणजे 4-5 बैल आलेत म्हणा. MP वरून 5 बैल आलेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्या मैदानाला बैलगाडा मालकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद चांगला आहे म्हणा. हा, आम्ही प्रत्येकच मैदानाला पळतो, आम्ही शंकरपटाला पळतो, 3 फेऱ्याला पळतो, सेकंद चकडीला पळतो, कुठं पण पळतो. आमचे बैल सगळीकडे टॉपला राहतात. आता हे किती मैदान आहे तुमचं? तिसरे? आमचं फर्स्ट टाइम येतं आता, पहिल्यांदाच आलाय का? सिंगल गाडीत first काय time. झालं, गाडी पळून आली का? ही राहिली गुलाला, एकच पळाला. पळून राहिली ना? किती सेकंदात आली काय? काय आम्हाला माहिती नाही नियम, अजून नाही सांगितलं. बघायचं राहिलं. अच्छा, चालतंय. धन्यवाद, छान माहिती दिली. तुम्हाला शुभेच्छा. चला, तर मित्रांनो बघू शकता पार MP वरून बैल आलेली आहेत. मार्का दिसतोय. तुम्ही कुठला बैल? या, बोला की. कुठला बैल आहे? मोरगावचा आहे. मोरगाववरून आला. हो, काय फरक वाटतो आपल्या 3 फेऱ्यांचं मैदान आणि सेकंदाचं मैदान? आज आम्ही पहिल्यांदाच आलो सेकंदाला. पळून आला का बैल? नाही पळाला अजून, तिसऱ्या. नाही पळाला का? कोणते कोणते बैल आहेत का? एकच आणलं? बैल आमचं 3 फेऱ्याला आता त्या दिवशी राहिला होता बैल. काय फरक वाटतो बरं 3 फेऱ्यांच्या मैदानात आणि सेकंदाच्या मैदानात? आता आज आम्ही पहिल्यांदाच आलोय, अजून पळालोच नाही. म्हणजे सिंगललाच पळवणार कोणाचं? ना, ते डबल गाडी डबल चिकडीच आहे ना, त्याला मिळवणार आहे. अच्छा, चला, धन्यवाद. या. तर मित्रांनो, हो नमस्कार. कुठला बैल आहे? देवाची. पळून आला? आता पळून आला. काय झालं काय? अजून निकाल नाही काय बरं फरक काय वाटतं आपल्या 3 फेऱ्यांचं मैदान आणि सेकंदाचं मैदान? फरक एवढं काय जाणार नाही, फक्त यांना एकच फेरा पाहिला तो. 3 फेऱ्या 3 फेऱ्या एवढंच. वायदीमुळं कुठंतरी आपल्याला म्हणजे बैलगाडा मालकांना एक चांगली संधी आहे काही. तिकडेही वायदी घेणार, इथं बी वायदी घेणार, ज्याचं पळणार इथं पण वायदी घेणार. नाही म्हणजे सिंगल बैल पळवला, सिंगल बैलांमध्ये आपण डबलला पाळतो. डबलला पळवला. हो, सिंगलला नाही. सिंगलला चान्स म्हणजे चांगले सिंगल निकाल नाही दिलेला अजून. अजून नाही. चालेल, चला, धन्यवाद. थँक्यू. चला, तर मित्रांनो भरपूर प्रमाणात लांबून लांबून बैल आलेली आहेत. तुम्ही बघू शकता तिकडं सुद्धा खूप बैल बांधलेली आहेत. आपण बैलगाडा मालकांशी संपर्क साधू. उत्तमपणे मैदान चांगलं पार पडतंय. तुम्ही बघू शकता इकडून. या मालकांशी बोलूया तिकडे. बघू शकता अशी भरपूर प्रमाणात बैल आलेली तिकडे. मित्रांनो भरपूर प्रमाणात बैलगाडा मालकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद आहे या मैदानात. सेकंदाचं मैदान या गुलाल झालेला दिसतोय नेमचा. चला या बैलापाशी जाऊ मित्रांनो. पहिला जो रन झाला आपला त्याच्यामध्ये पहिली गाडी पास झाली, 1 नंबर पास. बैलाचं नाव काय? मॅटर. हा, मॅटर. कुठला बैल आहे? माळशिरस. माळशिरसचा. काय बरं विशेष काय वाटतं आपलं 3 फेऱ्यांचं मैदान आणि सेकंदाचं मैदान? इथं म्हणजे लय पाळायला लागत, थोडक्यातच निकाल होतोय. थोडक्यात निकाल होतोय. आणि बघायला गेलं तर कुठंतरी आपला बैल पळून सुद्धा एक वायदीचं प्रमाण खूप वाढले. वायदी दिल्याशिवाय चांगली बैल आपल्याला भेटत नाही. त्याचा कुठंतरी बैलगाडा मालकांना फायदा होतोय का? होतोय. काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल? आज मला वाटतं सलग हे 3रं मैदान आहे. 3रं मैदान आणि तुमचा गुलाल पण झालेला आहे. झाला 2 नंबर केला. 2 नंबर झाला. बैलाचं नाव काय म्हणला? मॅटर. सिंगल पळवलं का डबलची गाडी? सिंगल. सिंगल गाडी पळवली. तर मित्रांनो अशा प्रकारे बैलगाडा मालकांना खूप सुवर्ण संधी आहे आणि मैदानासाठी सुद्धा भरपूर बैलगाडा मालकांचा प्रतिसाद आहे या मैदानासाठी. काय बरं हे मैदान म्हणजे एक कुठेतरी आपण बघतो नाही का, डबल बैल ज्यावेळेस पळवायचं बघतो आपण, वायदीशिवाय बैलच भेटत नाही. तर ते म्हणजे कसं वाटतं हे मैदान भरवलं त्यामुळं? इथं म्हणजे वायदी द्यायला लागत, आपलं एकटं निघाल तरी काही विषय नाही. 2-3 पोरं आणली तरी म्हणजे होतंय. तसं म्हणजे बैलाची कुठेतरी आपल्याला एक शिस्त बघायला भेटते. शिस्तीला कसं काय सांगाल त्याच्याबद्दल? तसं तुला नाही रे, मारत नाही काय नाही. आदत आहे. आदत आहे. किती वर्षाचा आहे साधारण? आता 15 महिन्याचा आहे. 15 महिन्याचा. तर मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जर बैलाला जर शिस्त असेल तर बैलाचा गुलाल 100% भेटतो का? तर भेटतोच. तर धन्यवाद, छान माहिती दिली तुम्ही.
पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. चला. संजय पाटील जे आहे गोटच्या सर्जेची कार्बन कॉपी. तासावरची गाडी पळवली. त्याचं 13.8 नंबर तास 13.8. मित्रांनो, सुपेकरांचा नाजूक सुद्धा या मैदानात आलाय. काय बरं काय झालं मगाशी? गाडी बाहेर ओढली. नंबर तासावरची या की, गाडी खाली. पळवली. त्याचं 13.12. सुपेकरांचा नाजूक सुद्धा या मैदानात आलेला आहे आणि त्यांनी खरं तर घरचीच गाडी पळवली. काय बरं या मैदानाबद्दल काय सांगाल? म्हणजे आपण 3 फेऱ्यांचं मैदान बघतो. 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये कुठेतरी वायदीच्या प्रमाणामुळे ही मैदानांना बैलगाडा मालकांची जास्त पसंती आहे. काय सांगाल मैदानावर? या मालक या. नाजूक बैलाचे मालक या की. या. काय सांगाल काय मैदानाबद्दल? काय सांगाल? मैदान एक नंबर आहे. इथं गरिबांचं काम आहे. हा. नाही का? शांत बैल असला त्याने इथं आपण बघतो की 3 फेऱ्यांचं मैदान असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या मैदानात जर बैलाचं नियोजन करायचं असेल तर कुठंतरी वायदीचं प्रमाण वाढतं, कुठं काय वाढतं. पण हे मैदान सर्वसामान्य बैलगाड्या मालकांकरता खरं तर खूप सुंदर मैदान आहे. तर अशी मैदानं व्हावीत का? हा व्हावेत ना. हे गरिबांना सुवर्ण संधी आहे इथं. फक्त बैल शांत आणि नीट उभा राहणार. बैलाच्या शिस्तीबाबत काय सांगा? बैल एक नंबर आहे शिस्ती विस्तीला. आज शांत उभा राहतो. खरं तर आज घरचीच गाडी पळवली. हा घरचीच गाडी पळवली. पायऱ्या वाचून. पैर पण कोण देत नाही. बरोबर. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, अशा प्रकारे खूप बैलगाडी मालकांचा प्रतिसाद आहे. तिकडं बघू शकतो आपण या बैल. तिकडं स्वप्नील शेवटी यांचं पण आहे. भरपूर बैल मैदानात आलेली आहे. पळून आलाय का बैल? नाही आला? या मित्रांनो, स्वप्नील शेवटी यांचा गुरु सुद्धा मैदानात आलेला आहे. गुरुला एवढा लांब का बांधलाय? या गाडीचे ना कोणत्या? झाला का? आला का पळून? पळायचं अजून किती वेळ गटात आहे? 5 मिनिट. आता सिंगल मध्ये पळवणार का डबल मध्ये? डबल मध्ये पळायचं. डबल मध्ये. कसं काय बरं? आता डबल मध्ये सुद्धा आपल्याला आपण बघतो की सुट्टी बिट्टी करताना सिंगलच म्हणजे ह्याचे नियम, मैदानाचे नियम 2 डबल बैलांना आहे ना एक सुट्टी मेकर आहे ना आता सध्या. तर ते नंतर ना ते कट करणार आहे. सुट्टा एकटा बैल उभा राहिला पाहिजे असं करणार आहे. म्हणजे कुठंतरी या मैदानात आपल्याला भरपूर प्रमाणात बैलांची शिस्त बघायला गावते. शिस्त. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे माळशिरस मैदानात सेकंदाच्या मैदानासाठी भरपूर बैलांचा प्रतिसाद आहे, भरपूर गाड्या मालकांचा प्रतिसाद आहे. धन्यवाद. गुरु बैलाचे आपल्याला एक फॅन्स भेटलेले आहेत. तर काय सांगाल गुरुबद्दल? गुरु इतका गरीब आहे. कुठं असं नाही की कुठं मैदान गाजलं नाही का. पण गुरु आहे ना इतका गरीब आहे. तिथून तुम्ही कोणी बी जरा बारकी पोरं कोणी बी स्वभावाबद्दल काय सांगाल? हा, मग मैदानात आल्यानंतर बैल कसा आहे? शांत आहे? शांत शांत आहे. तुम्ही कोणी बी जरूर द्या. शांत आहे. आणि त्याच्यात हे तुम्ही ह्याच्यात आला ना तिच्या मैदानात पण मैदानच करणार. आज गुरु पहिल्यांदा बोलतोय पण निस्त्या दागदुग. नाही काय मित्रांनो, खरं तर पहिल्यांदाच माईकच्या समोर बोलतात आणि माईक समोर बोलताना थोडेसे पण आपली कायम गाडी असती त्याच्यामुळे आपण बोलतोय. म्हणजे गुरुला न्यान करण्यासाठी तुमची गाडी असते. हा हो. जिथे जिथे जाईल ना तिथं फायनल 100% फायनल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की बैलावर असणारं प्रेम आणि बैलाचे फॅन्स, अशा प्रकारे आपल्याला खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद.